एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. चला तर मग आज आपण क्रिसमस स्पेशल पुडिंग बनवणार आहोत. तर हा पदार्थ मध्ययुगापासून बनवला जात आहे आणि सुरुवातीला पोट्टीज नावाच्या गोड पदार्थापासून विकसित झाला. तर या पुडिंगमध्ये वापरले जाणारे 13 घटक हे येशू ख्रिस्त आणि त्यांच्या 12 प्रोषितांचे प्रतीक मानले जाते. तर हा एक पारंपरिक गोड पदार्थ आहे. विशेषतः नाताळच्या दिवशी तो आवर्जून केला जातो. तर आता इथे आपण साहित्य बघूया. तर इथे एक संत्री घेतलं आहे, नंतर एक सफरचंद, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फुटी, अक्रोड आणि काळे मनुके घ्यायचे. तर आता इथे आपल्याला सगळ्यात आधी संत्र्याचं साल किसून घ्यायचं आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला फक्त वरचं साल घ्यायचं आहे, आतला पांढरट भाग घ्यायचा नाही आहे. तर 2 चमचे इतपत किस निघेल एवढंच घ्यायचं आहे. नंतर आपल्याला सफरचंद किसून घ्यायचं आहे. तर 2-2 चमचे निघेल इतपतच घ्यायचे आपल्याला. नंतर इथे संत्र्याचा रस काढून घ्यायचा आहे. तर अर्धा कप निघेल इतपत घ्यायचा आहे. तर पूर्वी संत्र्याच्या रसाऐवजी ब्रँडी वापरायचे, पण आपल्याकडे ब्रँडी अवेलेबल नसते म्हणून आपण संत्र्याचा रस घेतोय. नंतर याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे. तर इथे मी मनुके घालून घेतले, अक्रोड घातले, काजूचे तुकडे, बदामाचे तुकडे आणि टुटी फुटी, आणि इथे आपण सफरचंद आणि संत्र्याचा किस घालून घ्यायचा आहे. आणि हे मिक्स करून आपल्याला 3 तासासाठी झाकून ठेवायचं आहे. एरवी जर वेळ असेल तर रात्रभर झाकून ठेवलं तरी चालेल, म्हणजे भिजत ठेवायचं आहे. तर हे आपण 3 तासासाठी असंच ठेवून देऊया. तर 3 तासांनी बघूया. तर छान असं मुरलं गेलं आहे. तर मिक्स करून घ्यायचे. आणि आता इथे पुढचे साहित्य बघूया. तर इथे मी 1.5 कप मैदा घेतला आहे, अर्धी वाटी ब्रेडचा चुरा, 1 वाटी गूळ, अर्धी वाटी तेल, अर्धी वाटी दूध, आणि इथे ही पावडर बनवली. त्याच्यामध्ये लवंगा, दालचिनी आणि जायफळ, नंतर बेकिंग पावडर आणि 2 अंडी. तर सगळ्यात आधी आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे. तर मैद्यामध्येच आपल्याला इथे बेकिंग पावडर घालायची आहे. नंतर आपल्याला जो मसाला बनवला होता तो पण चाळून घ्यायचा आहे. नंतर इथे अंडे आपल्याला फोडून आता फेटून घ्यायचे. तर फेटून घेताना याच्यामध्ये आपल्याला आता तेल घालायचं आहे. आणि एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. नंतर गूळ घालून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही साखर घातली तरी चालेल, तर पिठी साखर घ्यायची किंवा ब्राऊन शुगर घालायची. नंतर आपल्याला रसामध्ये ड्रायफ्रूट्स भिजवून ठेवले होते ते घालून घ्यायचे आणि मिक्स करायचे. तर आता इथे आपल्याला केकचा टीन तयार करून घ्यायचा आहे. तर आधी तेल लावून घ्यायचं आहे, नंतर थोडासा मैदा भुरभुरून सगळीकडे पसरून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला कुकरमध्ये पाणी घालायचं आहे. तर एरवी आपण केक बेक करून घेतो, तर याच्यात आपल्याला केक उकडून घ्यायचं आहे, म्हणजे हे पुडिंग उकडून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आता ब्रेडचा चुरा घातला आहे आणि चाळून ठेवलेला मैदा, मसाला आणि बेकिंग पावडर घालून घेतली आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे. आणि आवश्यकतेनुसार दूध घालत राहायचं आहे आपल्याला. तर हा पुडिंगचा सण एकत्र येण्याचा आनंद म्हणून केला जातो. तर आता हे आपल्याला भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे.
आणि हे आपल्याला कुकरमध्ये ठेवून 40 ते 50 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे, म्हणजेच उकडवून घ्यायचं आहे. तर आता इथे फॉईल पेपर लावायचा आहे, म्हणजे पाणी आत जाणार नाही म्हणून. तर पूर्वी यामध्ये चांदीचे नाणे किंवा इतर वस्तू लपवायची प्रथा होती. ज्या व्यक्तीला ते नाणे सापडेल त्याला पुढील वर्षासाठी नशीब आणि समृद्धी मिळेल असे मानले जात असे. तर आता हे आपल्याला 40 मिनिटांसाठी उकळून थंड करून डबा काढून घ्यायचा आहे. तर इथे आता आपलं पुडिंग तयार झालं आहे. तर आता थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर आपल्याला कडा सोडून घ्यायच्यात आणि एका ताटामध्ये काढून घ्यायचे. तर पुडिंगसोबत सॉस खाण्याची प्रथा आहे. तर त्या सॉसमध्ये आपल्याला कस्टर्ड सॉस बनवता येतो, जो की दुधामध्ये बनवला जातो आणि त्याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्सचा फ्लेवर असतो. तर अशा पद्धतीने इथे आपलं पुडिंग तयार झालं आहे. तर खूप मस्त असं हे पुडिंग. तर हा पुडिंग अनेक आठवडे किंवा महिने बनवून मुरवला जातो. फळे, मसाले आणि ब्रँडी किंवा मग आपल्या फळांच्या रसात तो टिकून राहतो आणि हा जसा जसा मुरेल ना तसं तसं याची चव अधिक वाढते. तर अशा पद्धतीने आपलं क्रिसमस पुडिंग तयार झालं आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.